तर आहे नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मंडळी आजचा ब्लॉग असणार आहे रिसॉर्टचा. तर रिसॉर्टला जायचा असा काय प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन ठरला आहे आमच्या ट्रेनमधला आमचा ग्रुप आहे पोरांचा, त्यांचा आमचा अचानक प्लॅन ठरला आहे. कारण एका मित्राने गाडी घेतली बाईक, तर त्याच्याकडे त्याला मिळालं होतं कुपन, तिकडून रिसॉर्टचं कुपन मिळालं होतं. तर त्या कुपनवरती आहे डिस्काउंट, त्याच्यामुळे म्हटलं चला डिस्काउंट मिळतो आहे तर सगळे जाऊन येऊया, जरा एन्जॉय करून येऊया. तर मी आलो इकडे विरार वेस्टला आणि बाकीचे सुद्धा येत आहेत, अजून आलेत नाही. बघा इकडे हे आलेत 3 जण आणि अजून बाकीचे येत आहेत. बघूया आता ते कधी येत आहेत आणि आम्ही मग निघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग. बघूया रिसॉर्टवरचा तिकडचा एन्जॉयमेंट तिकडची थोडी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू आम्ही. चला लेट्स गो स्टार्ट. तर मंडळी आलो इकडे, हे बघा ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट. एकदम आतमध्ये आहे स्टेशनपासून, पण मस्त आहे, खूप छान आहे. आणि हे बघा आता आपण एंटर करणार आहोत आतमध्ये. काय आता काम नाही लवकर येऊन, अजून नाश्ता पण रेडी नाही झाला आहे. आणि आता इकडे फोटो बिटो काढता येते, नाश्ता रेडी नाही झाला आहे, त्याच्यामुळे आता काम नाही, तर इकडे काहीतरी टाइमपास करता येते. ट्रेनमध्ये खूप सारे जण आहेत, पण त्यातले आम्ही यंग आहेत, ते फक्त आलो आहे. बाकीचे जे आहेत ते नाही आले. सगळ्यांना विचारलं होतं आम्ही कोण कोण येते, पण नाही आले. आम्ही आता जेवढे झालो इकडे रेडी, 1-2 दिवसामध्ये 8 जण तेवढेच आलो. ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट आहे, तर त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये आम्ही तर आता कुपन मिळालं आहे म्हणून आलो आहे. 50% ऑफ आहे त्याच्यामध्ये कुपनमध्ये. तर आम्ही आता 8 जण आलो आहे, त्याच्यामुळे 50% आहे आम्हाला ऑफ. आणि तुम्ही जर येणार असेल सेपरेट इकडे, तुमच्याकडे कुपन वगैरे नसेल, तर याची प्राईस आहे 800 रुपये पर पर्सन. त्याच्यामध्ये पिकअप ड्रॉप दोन्ही आहे. तुम्ही स्टेशनवरून तुम्ही जर तुमची गाडी असेल तर इकडे 700 रुपयामध्ये येऊ शकता. तर असं आहे इकडे. आणि विरार स्टेशन वेस्टला आलात तर तिकडून 7 ते 8 किलोमीटरवरती आहे. हे थोडं आतमध्ये आहे, पण इकडचं खूप छान. अजून आम्ही चालू नाही झालं आहे. खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. थोडं आज पावसाचं सुद्धा वातावरण आहे, त्याच्यामुळे आणखी मजा येणार आहे. बघूया आता. आम्ही रूम पण पहिल्या माळ्यावर घेतली आहे, जातोय तिकडे वरती पहिल्या माळ्यावर. चला धम्मल तर येणार आहे का बघूया, खूप मजा येणार आहे, मस्त वाटते इकडे. हे बघा, ओहो हे बघा, आत्ता तर एकदम शांत वातावरण आहे. तर बघूया थोड्या वेळानं, जबरदस्त वाटतंय नजारा. बघा काय वाटतं यार, एकच नंबर, खूप मजा येणार आहे, मस्त. चला हे बघा, तिकडे चालली, इकडे मस्ती चालली यांची. हा एक झोपायला आलाय, हा बाहेर बोलत होता की झोपायला आलात का नाही, ते येऊन साला स्वतः झोपलाय. नाश्ता इकडे अनलिमिटेड आहे, त्याचा हे लोक फायदा उचलत आहेत खूप. पहिला खाल्लेले किती पाव खाल्लेले माहीत नाही, आता डबल आणलेलं आहे, 2-2 पाव एक्स्ट्रा आणलेले वाटते. परत तेवढी उसळ आणतायत, तेवढी परत फरसाण आणतायत त्याच्यात, म्हणजे पैसा वसूल करतायत हे सगळं.
तुम्ही पण सांगा कमेंट करून तुमच्यात कोण तुमच्या मित्रांपैकी पाव जास्त खाणार आहे काय मिसळसोबत. असतात असे कोणाच्या ना कोणाच्या ग्रुपला असतातच की तू जास्त पाव खातो मिसळसोबत किंवा चांगलाच रेटवतो जेवण वगैरे. चला जेवायचं टायमिंग झालं आहे. आता कुपन न्यायला आलो आहे मी. मेले ना लागल्या भुका ते ये लवकर करतात. लाईनमध्ये बघा इकडे मेले उभे राहिले. लाईनमध्ये आधीच उभे राहिले. ठीक आहे कोण आहे चल ये. हे भरून घे रे पैसा वसूल कंपनी. सारखं मिळलं आली लाईनमध्ये उभी राहिला. चला हे तिकडे धूर पण येतोय काहीतरी. हे नॉनव्हेजच आहे. हे नॉनव्हेज आहे ना. हे नॉनव्हेजच आहे. बस काय काय बघा. काय रे व्हेज नॉनव्हेज. अच्छा डाल दे बाबा इकडे दे. अजून दे.
लगेगा और ले लेंगे, फेंकने में नहीं आना। चिकन आहे, चला चिकन येऊ दे बाबा, जरा सागोती येऊ दे, फोडा येऊ दे जरा त्याला. मागे व्हिडिओ काढतो, व्हिडिओ येणार युट्यूबला. चल दे बाबा दे. हा चला डिश भरलेली आहे. इकडे काय काय रे, हे काय आहे हे? हा? तू घ्या ते सगळं आलाच चल युट्यूबला आहे बस. हां पकड दही काढा, पकड मी पण येतो. चला जेवायला या. जेवायला चिकन आहे, पुरी आहे आणि भात आहे, कढी आहे, भरपूर काय आहे. तर या इकडे. हो बघा जेवणाची डिश ही आहे. हां तो मेन माणूस आहे. चला जेवायला या. आणि काम आमचं लगेच असतं सगळं फास्ट. सगळ्यांच्या आधीच आम्ही आलो आहे. सगळ्यांच्या आधी आले, ते आधी आले, त्याच्यानंतर आम्ही आलो. खूप सारे जण आता मागले होते, ते बघा सगळे लाईन लागले आता. आत्ताच आम्ही जेवण बसलेलो आहे तिथे, गार गार हवा, थंड हवा, ती मजा घेत झाली गरमीची.